मध्ये ज्या ज्या वेळेला मुठवल संघ खेळतो त्या त्या वेळेला बंटी पाटील हे त्यांना पुरस्कृत करत असतात. त्यांचं देखील मनापासून आभार. आणि त्यानंतर आदरणीय गोडे भूषण बामरे यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने, जेथे रोशन स्पोर्ट मुठवलचा संघ खेळेल मैदानामध्ये. मुठवलची स्पर्धा तुम्ही पाहतायत. मैदानामध्ये स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आणि त्याच्या विरोधात जय हनुमान कांडवल बिग मॅच. मोठा सामना तुमच्या समोर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. हॅलो हॅलो चेक. चला, रोशन स्पोर्ट मुठवल संघ आपण फिल्डिंग लगेच लावायची आहे आणि सलामीची जोडी जे अरमान खांडवल बसकाला विनंती करतो की आपण पाठवा. आणि पाहू शकाल या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे त्याचे पुरस्कार ते मुठवल गावचे प्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय किरण सावरराव पाटील यांच्या स्मरणार्थ या सर्व ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत. हरिभक्त परायण जगदीश नामदेव भामरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम रामकृष्ण हरिमावली, आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. चला, रोशन संघाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की प्रत्येक स्पर्धेमध्ये 12 खेळाडू आपण जात असतो आणि आता मात्र त्याने 12वा खेळाडूची आता निवड केलेली आहे. चला, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सलामीची जोडी टाल्यांच्या गजरानं आता मात्र पाहू शकलं मैदानाच्या आतमध्ये येत असताना जय हनुमान खांडवल बस संघाचे आपण पाहतोय. विजू तोरे, योगेश्वर पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल फलंदाज राकेश आलाय. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्मात असलेला खेळाडू योगेश्वर आणि पाहू शकले या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. त्या सन्मान चिन्हाचे पुरस्कृत महेंद्रजी आत्माराम भामरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. दोन्ही ऑफिशियल पंचांच्या माहितीसाठी आणि दोन्ही संघांच्या संघनायकांच्या माहितीसाठी हा सामना प्रत्येकी 5 षटकांचा आहे, याची आपण नोंद घ्या. परंतु वेळेचं भान तुम्हाला ठेवावं लागेल. पहिली जी 4 षटकं आहेत ती मात्र 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. जर आपण जास्त वेळ खर्च केला तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये जास्त ठेवावं लागेल, म्हणजे 30 यार्ड सर्कलमध्ये. मनोज पाटील जे सांगायचे खेळाडू जे आहेत ते मात्र खूप लकी आहेत. दाने दाने पे नाम लिखा होता है खाने वाले का. पहिले षटक आणि पहिल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज सौरव. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण इथे पाहतोय. चला, टायमर ऑन असेल याची आपण नोंद घ्या. 11 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. पहिला चेंडू स्वतःला वाचवला, दिशा दाखवण्याचा प्रयत्न योगेश्वर पाटीलने केला. चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला आणि पावशेकर लेग बायच्या सुरबानं
आपल्या डावाचं अकाउंट मात्र या ठिकाणी सुरू केलं योगेश्वर पाटीलनं. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव अतिरिक्तच्या सौजन्यानं आपण पाहत आहोत. दरम्यान आपल्यामध्ये पाहू शकाल राकेश पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. लाऊड अपील लेग बी फोर्ससाठी, परंतु पंचांनी अपील फेटाळली. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आपण लेग बायच्या स्वरूपात धाव पाहत आहोत. 2 धाबा धाफालक्यावरती लागल्या गेल्या आणि दोन्ही एस्टाच्या स्वरूपात. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये माझ्या सोबतीला जॉईन होतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे सर. या सुपर संडे आणि पावसाळ्यात आज व्यासपीठावरती पहिल्या सामन्यापासून मान्यवरांची अपाट गर्दी आपण पाहत आहोत. हे प्रेम आहे कारण, मुठवल गावावरती. अगदी अगदी बरोबर. तीच चर्चा सुरू होती की पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी तुम्हाला बघायला मिळते. यावेळेला फ्लिक केला, गॅप फाईंड करत असताना आउटफील्डमध्ये थोडंसं फंबल आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. योगेश्वर आणि त्याच्या सोबतीला बॅटर राकेश या दोन्ही सलामीवीरांनी या वर्षामध्ये चांगली सुरुवात तर दिलेली आहे, परंतु कुठेतरी जसजसे मॅचेस पुढे जातात, स्पर्धा पुढे जाते, तसं परफॉर्मन्स थोडासा ढासळताना दिसलाय खांडवा बी संघाचा. खास करून आपण खांडवाचा विचार केला तर मात्र वडपेच्या स्पर्धामध्ये डे नाईटच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त उल्लेखनीय खेळ त्यांचा राहिला. फायनलचा सामना या संघाने खेळला आणि सर्वांना मात्र त्या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. परंतु ही स्पर्धामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र आज खांडवल बस संघाच्या वतीने खेळ पाहायला मिळू शकेल. हो, थोडीशी मिस्टेक पाहतो आपण तडब्यांच्या दिशेनं. 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि पंचांचा आता मात्र इशारा पाहू शकाल वाईटच्या स्वरूपात आलाय. म्हणजे 1+2 3 धाबा या ठिकाणी जोडल्या गेल्या दोन्ही फलंदाजाने. रोशन स्पोर्ट मुठवल खरं तर आज मुठवलची स्पर्धा पाहतोय आणि आज पूर्ण ताकदीनिशी संघ मैदानामध्ये उतरलेला दिसतोय. कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण काही खेळाडू अपूर्ण बघितलेत रोशन स्पोर्ट मुठवलकडनं, परंतु आज या स्पर्धेमध्ये विशेष पूर्ण पॅक संघ उतरलाय. परंतु तसा खेळ आज त्यांच्या वतीने बघायला मिळेल का? स्वीप केलाय, लोवा फुल टॉस, डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. ओ, थोडासा बाउन्स जरूर घेतला बॉलनं, परंतु एक धाव घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे. या एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 8 धावा. मागच्या दोन्ही मॅचेस योगी सर थोड्याशा लो स्कोरिंग राहिलेत आणि धावांचा पाठलाग सहजगत्या झालाय आणि तरी देखील खांडवलच्या कॅप्टनने बॅटिंगचाच निर्णय घेतलाय. बघूया आता मागच्या 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये इथे एक चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळेल का? आणि तर आपण तसं पाहिलं तर खांडवल बस संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकतो त्यावेळी मात्र समीर जास्त वेळ फलंदाजी करताना त्या संघाला आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांना टार्गेट देणं हे आवडतं आणि त्यांचे गोलंदाज मग ते धाबा डिपेंड करता मात्र हिंमत ठेवतात. इथे मात्र सरळपणे लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. चेंडूचा अगदी लॉंग ऑनवरती चेन्नू पाटील तिकडे सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केले गेले आणि सिंगलच्या माध्यमातून फलकावरती 9 धाबा या ठिकाणी लागताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर एक एव्हरेज टोटल आपण म्हणू शकतो, कारण एकही गडी न गमावता ज्या वेळेला तुम्ही 10च्या वर धावा बनवता, सध्या 9 धावा धावफलकावरती आणि पहिल्या ओव्हरमध्ये अजून एक बॉल शिल्लक आहे, म्हणजे योगेश्वर एक एव्हरेज स्टार्ट म्हणत असतो आपण एका फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. आणि ती सुरुवात आता जय हनुमान खांडवल बी साठी. हो, परंतु क्लीन बोल्ड, शेवटच्या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. सर्वात मोठी विकेट प्राप्त केली योगेश्वर पाटील. बॅक टू द डगआउट. मोठी विकेट मित्रपणे या ठिकाणी योगेश्वर चांगल्या भन्नाट फॉर्मात आहे आणि या स्पर्धेमध्ये पाहू शकेल त्याच्या बॅटमधून एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये आणि निराश पावलाने तो आता मात्र इथे पाहू शकाल माघारी परततोय. उपस्थित प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ आयवा झेलसाठी या स्पर्धेचे केंद्रबिंदू उत्तम शेठ पाटील यांच्याकडून तुम्हाला प्रत्येक झेलसाठी 200ची कडक नोट दिली जाणार आहे. जोपर्यंत अंतिम सामना संपत नाही तोपर्यंत हे पारितोषिक आणि हे दृश्य पहा. यॉर्कर आणि यॉर्करला मात्र सन्मान देऊ शकला नाहीये आणि 5 सौरभचं एक वेगळ्या अंदाजामध्ये आपण सेलिब्रेशन पाहिलं, कारण एक मोठी विकेट त्यानं प्राप्त केली. सौरभच्या माध्यमातून आपण चर्चा करत होतो की फलंदाजांना एव्हरेज स्टार्ट मिळाला, परंतु आता शेवटच्या बॉलवर आलेली विकेट कुठे गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील एक चांगली सुरुवात करून देताना दिसतोय. आणि याचं कारण परफेक्ट यॉर्कर जिथे सन्मान देता आला नव्हता. नवीन बॅटर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती निखिल येतोय. निखिलच्या बॅटमधून देखील या वर्षामध्ये लागोपाठ चांगल्या रन्स येताना आपण पाहिलेत.
जबाबदारी घेऊन तो खेळतोय, परंतु आता या मॅचमध्ये ती रिस्पॉन्सिबिलिटी आता त्याच्यावरती आणखी वाढली असेल, कारण षटकांचा सामना असतो त्यावेळेला सुरुवातीला थोडासा वेळ असतो फलंदाजांकडे आणि त्या पॉवर प्लेमध्ये कुठेतरी टायमिंग तुमचं प्रॉपर असणं गरजेचं, तुमचं फुटवर्क महत्त्वपूर्ण असतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करता. परंतु आता या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आता गोलंदाज राहुल पाटील आता कशा प्रमाणे सुरुवात करेल आपल्या षटकाला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं की एक मोठी सफलता सौरभनं मात्र या ठिकाणी प्राप्त करून दिली. परंतु इथे आता राकेशच्या सूत्र निखिल जाधव आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस, फक्त हा बेस चीप केला, लॉंग ऑफचा क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु त्याने कुठल्या प्रमाणात उंजल बाहेर काढली नाही. समीर पायांमध्ये तो झेल त्याने पकडण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल एकूण 3 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले धावतात विकेटच्या मध्ये. तीन धावांनी स्कोर आता पुढे गेले. धावफलकावरती 12 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पॉवर प्लेची दोन्ही षटकं अत्यंत महत्त्वपूर्ण असतील, कारण या 2 ओव्हरमध्ये जर इथून चांगला स्टार्ट मिळवला तर डेफिनेटली येणाऱ्या ओव्हर्समध्ये तुमचा दबाव कमी होऊन जाणार आणि प्रतिस्पर्धी संघावरती गोलंदाजांवरती तुम्ही दबाव टाकाल. थोडासा बॅक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला येऊन ड्राईव्ह करायचं होतं आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल, जानकी इंटरप्राइजेस बिझनेस पार्क तो कटआउट्स आहे तिकडे आपण थोडंसं फॉलो करा. हो, कडक शॉट, रिव्हर्सचा फटका बाहेर काढला निखिल जाधवनं आणि चेंडू सरळ चालला अगदी पॉइंटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि म्हणू शकतो समीर शॉट ऑफ द मॉर्निंग. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला स्विच हिट. दोन्ही प्रकारचा क्रिकेट चांगला खेळतो निखिल, संयमी चांगला खेळतो, आक्रमकतेने देखील चांगला खेळतो आणि इथून रिव्हर्सचा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. ऑप्शनचा हलकासा बाहेर बॉल होता आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत हावरे बिल्डर्स. खऱ्या अर्थानं मुठवलचा काया पालट हावरे बिल्डर्सच्या वतीने करण्यात आला. अनेक प्रोजेक्ट्स त्यांच्या माध्यमातून या मुठवल गावामध्ये आणि अगदी कल्याण शहरालगत जानकी बिझनेस पार्क चा फ्लेक्स तुम्ही पाहतायत, त्याचे महत्त्वपूर्ण योगदान. दरम्यान पाहू शकाल सोदरपाडा ग्रामपंचायती माजी सरपंच सन्माननीय दिलीपजी कोळी यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. फुलटॉस होता, पाहू शकाल फाईन करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. ओ हो, मी घेणार की तू घेणार की मी, म्हणजे असं पाहिलं की दोघांमध्ये भांडण झाली आणि तिसऱ्याचा लाभ झालाय. कॉलिंग त्या ठिकाणी झाली नव्हती आणि झेल अखेर त्या ठिकाणी ड्रॉप झाला. एक धाव देखील मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 19 आकड्यावरती. रोशन स्पोर्ट मुठवलची देखील मित्रांनो स्पर्धा तुम्ही गतवर्षी बघितली होती आणि रोशन स्पोर्ट मुठवल संघ सध्या खेळतोय स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलच्या चषकामध्ये. हो, जेव्हा 2 सर्प एकमेकांमध्ये समांतर येतात तशाप्रमाणे दोघांचे पाय एकामध्ये गुंतले गेले आणि शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल दोघेही खाली पडले. मुठवलचे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, एक मुठवल संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर झाला आणि तो आता मात्र पूर्णपणे फोकस करतो या स्पर्धेकडे. त्या संघाचं नाव आहे मकरंद स्मृती मुठवल आणि हा रोशन स्पोर्ट मुठवल संघ आपण पाहतोय सध्या आजच्या दिवसामध्ये खेळ साकारतोय जे हरमान खांडबल बस संघाच्या विरोधात. संघाची धावसंख्या एकूण पाहू शकाल 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर दोन्ही टीमला विनंती करतोय नाणेफेकीसाठी आपण रेडी राहा. एकविरा सावध विपक्ष धनेश कुकसे. चांगला सामना यानंतर देखील मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. धनेश 11 कुकसे ह्याच क्रीडांगणावरती एक चषक त्यांनी जिंकले आणि एकविरा सावधचा विचार केला तर या वर्षामध्ये 2 वेळा फायनल खेळणारा संघ यावेळेला आपल्या बेस सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन आणि डॉट बॉल आलाय. रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर डीवाय फाउंडेशन चे अध्यक्ष आदरणीय योगेशजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाणार आहे. आपल्या गावातील मुलं सध्या खेळतायत या स्पर्धेच्या माध्यमातून, त्या मुलांचा प्रोत्साहन मात्र या ठिकाणी योगेशजी पाटील वाढवण्याचा प्रयत्न करतायत. चेंज ऑफ पेस, फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड ऑफच्या
शतरकाच्या बाद पाहिलं तर आणखी कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. काय होत आणि काय झेल तिथे पकडला आहे. शतरक्षक भूषण च्या माध्यमातून हा झेल पकडला गेला आणि फलंदाज राकेश आता मात्र या ठिकाणी बादून माघारी परततोय. दुसरा धक्का लागला या ठिकाणी जे हनुमान खांडवल संघाला. नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मिस्टर निखिल जाधवच्या सोबतीला रोहित. आणि दोन्ही गोलंदाजांनी आपण विचार केला तर योगी सर शेवटच्या बॉलवर सफलता मिळवल्या. धावसंख्या धावफलकावरती 19 असताना 2 धक्के लागलेले आहेत. जे हनुमान खांडवल बी संघाला. यानंतर धनेश 11 कुकसे आणि आई एकविरा सावत अशी लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. निखिल या खेळूला आता इथून एका बॅटरनं साथ देणं गरजेचे असेल. इथून राकेश देखील बाद झाला. निखिल एक स्वीशीटचा सिक्सर लगावला आतापर्यंत त्याच्या डावामध्ये आणि सौरभला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करताना एक सफलता त्यांना मिळून दिली आणि तोच बॉलिंग मार्कवर येतोय. सौरभचा बॉल ऑलसाईडने टर्न केलाय. स्कोर ऑफ द विकेट बॉल वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा बाण जरूर होता परंतु इथून धाडस करता आलं नाहीये. चांगला थ्रो. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 20. मागच्या 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये योगी सर आता या मॅच मध्ये असं वाटते की एक चांगली टोटल बनवू शकते. ज्या प्रकारे सुरुवात त्यांनी केलेली आहे. हो निश्चितपणे आणि हेच तर अपेक्षित असतं प्रत्येक प्रेक्षकाला की चांगला सामना पाहायला मिळावा. आणि इथे मात्र पावशेकरला लाऊड अपील जरूर झाली होती लेग बिफोर पण परत गोलंदाज 5 चेंडू पकडण्याच्या अगोदर मात्र जाऊन तिकडे पडला आहे सौरव. कारण शरीराशी बलकट आहे, जाडजूड आहे, संतुलन थोडंसं त्याने गमावलं आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाजाने मात्र एक धाव कंप्लीट केली. निखिल आणि आता त्याला साथ देण्याकरिता रोहित आला. रोहितकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची परंतु तुमचं नाव मोठं असून चालत नाही. तुम्हाला काम मोठं करावं लागेल आणि आज ते सिद्ध करायचं आहे. जागा वळून खेळायचं होतं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कारण पूर्णपणे कव्हर एक्स्ट्रा कव्हर खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता निखिलचा. येतोय डॉट बॉल. सौरभनं आज ॲक्युरसी दाखवली त्याच्या गोलंदाजीमध्ये. नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली. त्याची दिशा, त्याचा टप्पा इवसचा प्रयत्न होता. स्विच हिटचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. रोशन स्पोर्ट मुठवळ संघ पूर्ण ताकदीनिशी आपण चर्चा करत होतो ना योगी सर की गावची स्पर्धा आणि गावच्या स्पर्धेमध्ये पूर्ण ताकद लावायची आहे. रोशन स्पोर्ट मुठवळ संघाला आणि ती त्यांनी लावली आहे. ज्या प्रकारे सुरुवात त्यांची आपण पाहतोय. हो परंतु कुठेतरी आता मात्र इथून जर या स्पर्धेमध्ये विजयाला सुरुवात जरी करायची असेल तर मात्र अशाच प्रमाणे तुम्हाला खेळ साकारावा लागेल. कारण पूर्ण स्पर्धेचा या सीझनचा विचार केला तर रोशन स्पोर्ट मुठवळ संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही आहे. परंतु आज त्यांची आमच्या आयोजकांच्या वतीनं दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची सोय केलेली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लावली अपील देखील करण्यात आली आणि आता डिरेक्ट हिट लागलाय. फायनली धक्का लागतोय त्या ठिकाणी. धावबादच्या स्वरूपामध्ये रोहित बॅक टू द डगआउट. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी निशाणा साध्य केला. आय थिंक आशुतोष होता त्या ठिकाणी, स्वतः कॅप्टन होते आणि काय निशाणा त्याचा आहे. अगदी घारीप्रमाणे इष्टांवरती त्याची नजर पाहिली आणि योग्य वेळेवरती मात्र तिथे इष्टा उद्ध्वस्त केला. रोहित शून्यावरती बाधून माघारी परतला. एकही धावेचे त्याने आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये आणि नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय दीपेश निखिल जाधवच्या सोबतीला. तिसरा षटकार केला अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. परंतु आतापर्यंत आपण जर विचार केला तर गोलंदाजी चांगल्या प्रमाणे राहिलेली आहे रोशन स्पोर्ट मुठवळ संघाची. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये राहुलनं 10 खर्च केल्या आणि सौरवनं दुसऱ्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट आणि सरळ चेंडू चालला आहे अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं. 4 धावांसाठी बायच्या स्वरूपात हा चौकार. महत्वपूर्ण धावा, अत्यंत महत्वपूर्ण धावा कारण या धावांची आता नितांत गरज आहे. दबाव वाढत गेलाय तुझ्या हनुमान खांडवल बी संघावरती आणि या चौकार कुठेतरी बाहेर काढताना दिसेल. धावा धावफलकावरती या चौकाराच्या साह्यानं 26 आकड्यावरती आणि 3 षटक
तिसरं षटक मला वाटतं संपन्न झालेलं आहे. सन्माननीय तुषार शेठ रणधवी यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं की ते डगआउट मध्ये जाऊन त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत, एनकरेज करतायत, उत्साहित करतायत. धावसंख्या 26 आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न. सौरभनं 2 षटकांचा स्पेल हाताळला आणि 2 ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. फक्त आणि फक्त 10 धावा त्यानं खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये 5 धावा त्यानं बाईच्या स्वरूपामध्ये जरूर आल्या, परंतु 2 ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात 10 धावा पूर्ण करता आल्या आणि एक सफलता देखील त्याला मिळाली. म्हणजे एक चांगला स्पेल आपण म्हणूया. चला, 4थं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय पंकज. स्पीडअप करायचं आहे. चला मित्रांनो, आज फायनल डे, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज वातावरणामध्ये कमालीचा बदल बघायला मिळतो योगी सर. हो, निश्चितपणे थोडंसं आपण लपंडा पाहतोय ऊन सावलीमध्ये. ओफ, समोर दिशेने मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न. भिडॉपला चेंडू फील्ड केला, परंतु फेकला का नाहीये. आय थिंक भूषण होता त्या ठिकाणी. कुठल्या प्रमाणे तिथे या चेंडू फेकण्याचा त्याने प्रयत्न केला आणि फलंदाजाने तब्बल सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. हो, भरपूर वेळ होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल की बॅटर जवळजवळ अर्ध्या विकेटवर सुद्धा नव्हता आणि बॉल हातामध्ये पकडून ठेवला. थ्रो करण्याचा प्रयत्नच केला नाहीये भूषणनं. एक्झॅक्टली आता त्याच्या मनामध्ये नेमका कोणता विचार सुरू असावा. हो, फुलर लेंथ, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता आणि यस, दिशा थोडीशी खराब आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 28 वरती 28 रन्स. गोलंदाज पंकज सुरुवात चांगल्या चेंडूवरती केली आणि इथे सुद्धा मात्र टप्पा चांगला होता, परंतु तो तिथे जोडलाय. म्हणजे या फटक्यासाठी मित्र म्हणे की चांगला सराव निखिलचा असावा, ज्या अनुषंगाने तो सध्या एक्झिक्युशन करतोय. 4 धाबा इथे कंप्लीट झाल्या गेल्या आणि 4 धाब्यांच्या अनुषंगाने 33 धाबा 10 फलक्यामध्ये पाहायला मिळतात. चेंडू द्या सागर, आपण चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करा. थोडंसं मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की आज शेवटचा दिवस आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, मॅचेस जास्त आहेत आणि आज आपल्याला जरूर प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. या उद्दिष्टानं आपण आज या ठिकाणी पूर्णपणे फोकस प्रत्येकाकडे करायचा आहे. चला, यानंतर एकविरा साबत विपक्ष धनेश व कुकसे विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल, याची आपण नोंद घ्या. आज आपण वेळेवरती शेड्यूलला सुरुवात केलेली आहे. 2 सामने पहिले आपण जर पाहिले तर कुठेतरी लो स्कोरिंग होते, त्याच्यामुळे दोन्ही सामने लवकर संपन्न झाले आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय, मुठवल अगेन्स्ट खांडवल. पंकज पुन्हा एकदा अर्ध विकेट मारा करतोय. पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी कव्हर पॉईंटला ड्राईव्ह केला. गॅप खूप मोठा आहे. शत्रक्षक पाठलाग करतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू कव्हरच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार. (36) 36 धाबा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हो, चांगला चेंडू, कटरचा वापर पंकजने केला. चेंडू सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉटनं मात्र या ठिकाणी चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आणि ॲक्शन रिप्ले पहा. बॉलिंग ॲक्शन खूप छान आहे पंकजचा. चेंडू चांगल्या प्रमाणे मात्र तो रिलीज करतोय आणि थोडासा निखिलला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्रॉस बॅटेड फटकेद्वारे खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पाहतो की पूर्णपणे आपल्याला बीट होताना पाहायला मिळतोय. पुन्हा रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एक्झॅक्टली त्याच्या चेंडू जाऊन धोक्याला मात्र स्पर्श झालाय. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव आणि अशा रीतीने पाहू शकाल 4 षटकांचा खेळ जो आहे तो मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 37 धाबा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे या षटकामध्ये पाहिलं तर पंकजच्या विरोधात चांगल्या धाबा जे हनुमान खांडवल संघाने जोडलेले आहेत. 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट आले. 2 लेग बायच्या स्वरूपात धावा, 1 वाईटच्या स्वरूपात धाव पाहिली आपण, 1 बॅटच्या स्वरूपात धाव आली. म्हणजे एकूण आपण विचार केला तर 12 धावांचा हा खर्चीला षटक म्हणू शकतोय. म्हणजे इथून या षटकाचा विचार जर केला तर जर्मन खांडवल संघाने थोडीफार समीर वापसी केलेली आहे. हो, नक्कीच, आणि गरजेची वापसी होती, कारण येथून धावांपासून भरपूर संघर्ष दिसत होता. फलंदाज स्ट्रगल करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये
आता या मोमेंटला आपण जर का वातावरणाचा विचार केला योगी सर वारे वाहत आहेत बट थोडंसं मी म्हणेल हे जे हेझी क्लायमेट्स दिसतंय त्याच्यामध्ये बॅटिंग सोपी नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये जर का मी म्हणेल 50चा आकडा एक मॅजिकल टोटल तिथे धावांचं संरक्षण होऊ शकतं आणि बॉलिंग अटॅक चांगला आहे जे हनुमान कांडवल बी कडे त्याच्यामुळे आता हे षटक मी म्हणेल पूर्णपणे कमबॅक करून देणार होतं परंतु तो सातत्य आता अंतिम ओव्हरमध्ये टिकवणं गरजेचं असेल तो जे हनुमान कांडवल बीच्या बॅटर्सना हो जरूर आणि एक प्लस पॉईंट आपण जर पाहिलं खांडवल बस संघाचा तर निखिल जाधव अजून खेळपट्टीवरती आहे त्याच्या सोबतीला स्ट्रोक प्लेअर अतिन दिपेश सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतोय म्हणजे दोन प्रॉपर बॅटर खेळपट्टीवरती आहेत म्हणजे या षटकामध्ये किमान 10च्या पुढे जाण्याचा मात्र जरूर त्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मुकेश हो पाहू शकेल या ठिकाणी आमॅट करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन बरोबर नाहीये आणि पाहू शकेल या ठिकाणी डॉट बॉलला मात्र मुकेशने मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केलेली आहे आणि पाहू शकेल या ठिकाणी ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे आणि स्पर्धा मी तर म्हणेन की पाहुण्यांसाठी मात्र उल्लेखली जाणार आहे निंबोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे साहेबांचे या निष्ठावंत कार्यकर्ते निंबोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय प्रवीण शेठ गुलवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे वेलकम सुस्वागतम 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 आपलं स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 मध्ये आयोजकाच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि मी नेहमीच पाहतो की मुठवलची स्पर्धा जेव्हा जेव्हा असते त्यावेळी मात्र प्रवीणजी गुलवी साहेबांची त्या स्पर्धेमध्ये आम्हाला उपस्थिती ही पाहायला मिळत असते वेलकम सुस्वागतम आणि ही त्यांची तुम्ही एंट्री पाहू शकाल नक्कीच प्रवीणजी गुळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि आपलं आम्ही स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती इथे पाहिली तर 37 धावा आहेत हो स्विच इट कमालीचं टायमिंग आहे जणू काय लेफ्टी बॅटर आहे खांडवलचा निखिलच्या बॅटमधून येतोय हा सिक्सर आज रिव्हर्सचे फटके जे आपण पाहतोय देखील सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करतो आणि तो दुसरा सिक्सर तरी मात्र खेचला रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार सुद्धा पाहिला आणि हा स्ट्रोक पहा काय बॉटमॅनचा वापर केला जबरदस्त मात्र मिडलिंग आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जे आपण म्हणू शकतो की सन्माननीय प्रवीणजी गुलवी साहेबांचा मात्र या ठिकाणी स्वागत सिक्सरने केलाय फलंदाज निखिल जाधवनं आणि सिक्सरच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 43 आकड्यावरती पोहोचली गेली अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि पाहू शकेल हे व्यासपीठावरील दृश्य विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे उर्फ बाळामामा साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीणजी गुलवी साहेबांचे ते शुभागमन इथे हुक केलाय आणि चेंडू वेगाने चाललाय जय बोले प्रेक्षक स्टँडच्या समोर 4 धावांसाठी चौकार कडक बॅटिंग पे थडक बॅटिंग आता आपण पाहतोय निखिलची महत्वपूर्ण डाव आज अतिशय इम्पॉर्टंट रोल आज तो प्ले करत असताना या चौकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 47 वरती चर्चा करत होतो योगी सर की आपण 50च्या वर धावा इथून आल्या तर डेफिनेटली एक मॅजिकल टोटल स्वर्गीय रोशन स्मृती मुठवल संघाला त्या चेझिंग करताना भरपूर साऱ्या डिफिकल्टीज येतील आणि सध्याच्या घडीला त्या दिशेने निघालेत अंतिम षटकामध्ये मुकेशच्या विरुद्ध आक्रमण सुरू केलं निखिलनं उन्हारी बस याही वेळेला खराब बॉल होता विथ द स्विंग विथ द टर्न बॉलला पाठवलाय थर्ड मॅनच्या पलीकडे येतोय आणखी एक चौकार काही फलंदाजी आपण पाहतो आणि पाहू शकाल हा चेंडू डायरेक्टली छत्रपती शेठ भांबरे यांच्या कटआउटला जाऊन मात्र चेंडू मात्र धडकलाय आणि त्याची आपण काल या स्पर्धेमध्ये उपस्थिती सुद्धा पाहिली आज रिव्हर्स कुछ भी होणे देस झुकेगा नाही साला हा फटका केलेच राहणार आणि खेळत असताना मात्र पाहू शकाल या ठिकाणी त्या फटक्यावरती तो यशस्वी राहिलाय आणि पाहू शकाल वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती खेळतोय हाच निखिल धावपात होऊ शकला असता म्हणजे क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका योगी सर किती महागात पडत असतात बघा परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये समीर जर त्याला महत्व सुद्धा नाहीये ओ बिलकुल बिलकुल सही कहा आपने संधी होती तुम्ही संधीचं सोनं केलं नाही संधी मिळाली फलंदाजाने संधीचं सोनं केलं हा क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे पुन्हा हुक केलाय पुन्हा चेंडू चाललाय फाईन बाउंड्री लाईनकडे अजून एक दर्जेदार चौकार सन्माननीय महेश पाटील साहेबांचा त्या दिशेने पाहू शकाल बॅनर आहे आणि तिकडे जाऊन मात्र चेंडू लँडिंग झालाय आज निखिल जाधवची बाट टलपले समीर
नक्कीच नक्कीच महेश पाटील साहेबांना शुभेच्छा दिल्यात. मला वाटतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बिनविरोध नगरसेवक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांना देखील पुढील वाटचालीस आम्ही स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवलच्या वतीनं शुभेच्छा देतोय महेशभाई पाटील. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा अक्षरशः लूट मुकेशच्या या षटकाला. पुन्हा रिवर्सचा फटका यावेळेला मिसॅमिंग बॉल हवेत आहे. सौरभ डाऊन दी बॉल. वेट फॉर द अंपायर डिसिजन. येस इट्स गॉन. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट आणि याचबरोबर 55 धावा. 56चं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल धनेश 11 कुकसे विपक्ष एकविरा सावत. कुकसेचे कर्णधार आलेले आहेत, सावतचे आलेले आहेत. चला जाऊया आपण मकरंद पाटील टॉस बॉक्समध्ये आणि आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत निंबोलीचे आदरणीय प्रवीणजी गुलवी साहेब आणि सन्माननीय महेंद्रजी भामरे दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. चला आणि आमचे तिन्ही फोकसमॅन आपण सुद्धा या. त्रिमूर्ती आमची उत्तमजी पाटील असतील, योगेशजी पाटील आणि रणजितजी पाटील या लाडक्या पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोघांना प्रथम मी टॉस दाखवतो. एका बाजूला जय भोले ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल आहे. 5 षटकाचा सामना दोन्ही टीमच्या माहितीसाठी. चला कुक्षे संघ कॉल देतोय. जय भोले ग्रुपची मागणी आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकला धनेश कुक्षे संघाने आणि टॉस विनिंग संघाने आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. महेंद्रजी भामरे आपण थांबा 2 मिनिटं. पाहुण्याच्या माध्यमातून दोन्ही संघांना मात्र या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि टॉस विनिंग संघाला आपण देत आहोत साईनाथ सोमनाथ पाटील यांच्याकडून आम्हाला हा कोल्ड्रिंक्स लाभलेला आहे. आपण महेंद्रजी भामरे यांचे शुभ हस्ते आपण वितरित करतोय आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. क्रिश पहिल्या फिल्ममध्ये तुमच्या अगेन्स्ट एकविरा साबत संघ आहे. टॉस जिंकला, किती आनंद होतोय? आनंद तर खूप आहे आणि टॉस जिंकून आम्ही शतरक्षण करू. कंप्लीट साईड आहे की काही खेळाडूची अनुपस्थिती असेल? टीमचा काही भरोसा नाही, कारण दुसऱ्या इथे पण मॅच आहे तिकडे सुद्धा गेले. मग असोसिएशनमध्ये प्रथमतः प्राधान्य दिलं पाहिजे की इतर स्पर्धामध्ये जास्त प्राधान्य दिलं पाहिजे? नाही, दोन्ही इकडे दोन्ही सेम खेळले पाहिजे. किती संघा प्रतिस्पर्धी संघाला धावसंख्येप्रती रोखण्याचा प्रयत्न करणार? 40च्या आतमध्ये येतो प्रयत्न करू. जेव्हा जेव्हा गणेश कुकचे संघ या खेळपट्टीवरती खेळतो तेव्हा तेव्हा रिझल्ट चांगला आला, कारण मागच्या वीकमध्ये तुम्ही इथेच एक स्पर्धा जिंकलेला आहे म्हणून तरी तुमचं वाढलेलं आहे. परंतु या स्पर्धेबद्दल ज्या प्रमाणे आयोजन केलेलं आहे फुटबॉल संघाने, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप चांगलीच आहे आणि कुमार दादाचं बोलत होतं आयोजन चांगलाच ठेवतो आणि अजितदादा सुद्धा चांगलाच आयोजन ठेवतो. आम्हाला खेळाची संधी दिली, आम्ही धन्यवाद बोलतो. तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहणार आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. जरूर, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या वाट्याला शेवटचा प्रश्न विचारतोय. चला, आय थिंक हरकत नाही आहे. लाजतोय एकविरा साबत संघाच्या वाटेला बॅटिंग आलेले आहे. टॉस जिंकला या ठिकाणी धनेश 11 कुकचे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. जाऊया आपण व्यासपीठावरती. काही सन्मान आहेत, ते सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी लगेच संपन्न करूया, कारण आज वेळ आमच्या आयोजकांकडे नाही आहे. कारण शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपण पाहत आहोत. आणि मी विनंती करेन आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय माजी ग्रामपंचायत सरपंच निंबोलीचे प्रवीण शेठ गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी आमच्या आयोजन समितीच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. आमची ही त्रिमूर्ती. हा सन्मान असेल मुठवल गावाचा, हा सन्मान असेल स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवलचा आणि हा सन्मान असेल आमच्या त्रिमूर्तीचा. प्रवीणजी गुलवी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. उपदार माझी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण मोमेंटो देत आहोत. धन्यवाद गुलवी साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मी सन्माननीय महेंद्रजी भामरे यांना विनंती करतो की आपण पुढे या. चांगलं या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान सुद्धा आहे आणि नेहमीच आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये ते योगदान देत असतात आणि त्यांचा हा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करीत आहोत. आणि महेंद्र भामरे जे सुपुत्र त्यांचे सुपुत्र सुद्धा आलेले आहेत. वाह क्या बात है, बाप और बेटा दोनों एक ही साथ प्रेम में, आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय
गुरुनाथजी पाटील आणि मी तर म्हणतो की मुठवल संघासाठी त्यांचं नेहमीच योगदान मिळत असतो. आज उपस्थित झालेले आहेत त्यांचं पुन्हा आपण इथे मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. OTU कॉम्बॉक्स. हो, पहिला बॉल धावबादची संधी त्या ठिकाणी जरूर होती. बिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि पहिल्याच बॉलवर दुसऱ्या बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. खरं तर पहिला चेंडू डॉट आला होता आणि टार्गेट या ठिकाणी पार करायचं ते 56 धावसंख्येचं. आदरणीय प्रवीणजी गुळवी साहेब या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना साहेब आपण आलात, या स्पर्धेचा आनंद आपण वाढवलात, त्याबद्दल आपला मी शतशः आभार व्यक्त करतोय. आज जय हनुमान खानवल बस संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि या संघाला शिवसेनेचे शाखा प्रमुख अविनाश दलवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याने सुद्धा या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे वाशिरा या ठिकाणी अंडर-25 ची स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खांडवल बस संघाने फायनलमध्ये एंट्री मारलेली आहे. क्या बात आहे. तसे अंडर-25 चे बरेचसे खेळाडू आपण या संघामध्ये पाहतो. मोस्ट ऑफ ज्युनियर, यस, पूर्ण संघ म्हटला तरी वावगं ठरणार नाही. कटर होता, टप्पा पडला, हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल, प्रत्येकी डॉट बॉल आता दबाव वाढवणार आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे अरविंद भोईर यांच्याकडून. षटकारास 200 रुपयांचं पारितोषिक आहे. हो, आणि सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर योगेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. मुठवळकरांसाठी पारितोषिके लागतात, परंतु तसा खेळ आता त्यांना करावा लागणार आहे. निखिल पुन्हा एकदा, हो, यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल ऑन साइडला टर्न करायचं होतं आणि आता धावबादचा प्रयत्न केला. टीव्ही अंपायरची मदत. राहुल प्रयत्न करत होता धाव घेण्याचा, परंतु आता एक्झॅक्ट काय घडले ते तुम्हाला बघायला मिळेल. विकेट किपरनं चांगला प्रयत्न केला आणि रील स्टार राहुल पाटीलची आय थिंक विकेट धोक्यात आहे असंच म्हणावं लागेल. अँड फिंगर अप. तिसरा पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. फलंदाज राहुल पाटील बाद झालाय. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद आहे. चला, या स्पर्धेमध्ये आम्हाला नेहमीच ओमसाई वारे अध्यक्ष पांडुरंग धर्मा पाटील यांचा चांगला योगदान आम्हाला मिळत असतो, परंतु काही कारणास्तव ते स्पर्धेमध्ये भेट देऊ शकत नाही. परंतु त्यांचे सुपुत्र धनेश पांडुरंग पाटील हे आलेले आहेत, तर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. उत्तमशेठ पाटील यांच्याकडून मुठवल संघाच्या फलंदाजांना प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि योगेशजी पाटील यांच्याकडून सुद्धा 200चं पारितोषिक राहणार आहे. परंतु आता आणि ते हॅट्रिकला 2000 रुपये. क्या बात आहे. फटके 12 लागतील योगेश सर. मारतील समीर. अजून खेळ भरपूर शिल्लक आहे. परंतु राहुलची विकेट या मॅच मध्ये अत्यंत महत्वाची होती आणि राहुलचं खेळणं खूप महत्वाचं होतं. खरं तर त्याची विकेट धावबादच्या स्वरूपामध्ये जाणं. नवीन बॅटर मैदानामध्ये सौरभला तुम्ही बॅक डिलिव्हरी लावली. अनदर विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय रोशन स्मृती मुठवल संघाला. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे 7 स्टार मेंबर आणि उद्योगपती वीट उत्पादन सातत्याने ज्यांच्या माध्यमातून तुम्ही बघत आलेल्या अशी यशस्वी उद्योजक आदरणीय बाळरामजी मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 या स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे पाहू शकले स्पर्धेची शुभा वाढवत असताना सन्माननीय जगदीश शेठ भामरे, हरिभक्त पारायण आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये मुलाचं सहकार्य, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरासाठी आपण ट्रॉफी देत आहोत. स्वर्गीय किरण सावराम पाटील यांच्या स्मरणार्थ 2 धक्के आतापर्यंत लागले गेले आणि फक्त फलक्यावरती धावसंख्या जर पाहिली तर 1 आहे. म्हणजे असं वाटतं की एकदा फुटबॉलचा टोटल सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हो, चला आता थोडंसं आता पारितोषिकांमध्ये वाढ झालेली आहे. शेअर मार्केट गरम झालं असं म्हणावं लागेल. प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक योगेशजी पाटील यांच्याकडून मात्र दिलं जाणार आहे मुठवल संघाच्या फलंदाजांना. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथून तरी षटकार माराल. सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतोय राकेश
निखिलनं जबरदस्त गोलंदाजी केली, पूर्णपणे दबावात टाकल्या. ते म्हणजेच टीम रोशन स्पोर्ट मुठवलला आणि आता इथून राकेश तेच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करणार का, तो सातत्य ते टिकवणार का, हे पाहणं महत्वाचं. आणि इथून या मॅच मध्ये पलटवार करायचा आहे तर हे पॉवर प्लेचं षटक अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. ओ हो प्लेअर मिस, सरळ हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न राकेश देखील करतोय. आता दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल निर्धाव आला, परंतु यानंतर मित्रांनो आणखी एक मोठा सामना धनेश 11 कुकसे आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा सावत. बिग बॅटल तुम्हाला जरूर या ठिकाणी पाहायला मुश्किल, परंतु सध्या चालू सामन्यामध्ये रोशन स्पोर्ट मुठवल सगळं सध्या तरी आपण पाहतो की संकटामध्ये सापडलाय. कारण आतापर्यंत पाहू शकला या ठिकाणी फक्त सिंगलवरतीच मात्र जोर टाकलाय. कारण एकही दुहेरी नाहीये, एकही तिहेरी नाहीये, एकही चौकार नाहीये आणि एकही षटकार नाहीये. म्हणजे ज्या अनुषंगाने एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाने आता धावांसाठी मात्र हे सर्व खेळाडू तडपडत असताना तो खाली राहिलाय. परंतु लाईन चुकीची होती, उजव्या स्टिकच्या चेंडू बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा, 3 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने दबाव अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला राकेश देखील. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला तुम्ही स्पर्धा जिंकताना त्यावेळेला दुसऱ्या स्पर्धेमध्ये जाताना तो आत्मविश्वास असतो त्या खेळाडूंमध्ये आणि ते विजेत्यांप्रमाणे असतो. यावेळेला थोडंसं फंबल लॉंग ऑनला दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलक तुम्ही पाहता सध्याच्या घडीला रोशन स्पोर्ट मुठवल संघाचं 5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन द बोर्ड नाव. टार्गेट तब्बल 56 धावांचं. हो यावेळेला बॉल पुन्हा एकदा सरळ विकेट किपरकडे निघून गेल्या. अशाच डॉट बॉलची गरज आहे आणि ते डॉट बॉल आता सातत्याने राकेश टाकत असताना दबाव अधिक वाढवत असताना कोणतीही वाट दाखवत नाहीये प्रतिस्पर्धी संघाला विजयाकडे जाण्यासाठी. पूर्णपणे या ठिकाणी पाहिलं तर बांधून ठेवलं असंच म्हणावं लागेल. हो, लाऊड अपील पंचाकडे केली गेली, परंतु ही पंचांनी अपील फेटाळली. जणू काय हाईक फॅक्टर असावा आणि त्याच्या अनुषंगाने मात्र ही अपील फेटाळली गेली. लेगबाच्या स्वरूपात पंच दिलीप माने सर आता मात्र या ठिकाणी खून दर्शवतायत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली, परंतु इथून सिंगल डबल काही होणार नाही. तुम्ही जर सिंगल डबल जर घेत राहिले तर फक्त तुम्ही मुठवल गावापर्यंतच इथून पोहोचू शकता. इथून तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावा लागतील. हवाई मार्गाने तुम्हाला प्रवास इथून करावा लागेल. हो, प्रयत्न केला, फटका हवेत केला, गॅप मध्ये चेंडू लँडिंग झालाय आणि चेंडू सरळ चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा संघर्षपूर्वक चौकार आला टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघासाठी. पहिला चौकार आपण पाहतो या डावामधील आणि धावसंख्या या 4 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत 10 वर दुहेरी आकड्यामध्ये आता धावफलकानं देखील प्रवेश केला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न आणि 2 ओव्हरमध्ये 5च्या सरासरीनं योगेश्वर धावा बनवल्या गेलेल्या आहेत. आता अधिक दबाव असेल तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेच्या होत्या. जवळपास कमीत कमी 25 धावा पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 ओव्हरमध्ये येणं गरजेच्या होत्या. मात्र 10 धावा तिथे बनवता आल्या आणि आता उर्वरित येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. सामना जिंकण्याकरिता अजूनही 46 धावांची गरज आहे. आता रिक्वायर्ड रन रेट 15हून अधिक वाढलाय. चला, एक सन्मान आहे, सन्मानाकडे आपण वाटचाल करूया. ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरासाठी जे ट्रॉफी ज्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे, मुठवल गावचे हरिभक्त परायण जगदीश शेठ भामरे यांना आपण इथे सन्मानित करतोय आणि त्यांचा सन्मान पाहू शकाल त्रिमूर्तीच्या शुभास्ते आपण इथे संपन्न करीत आहोत. त्यानंतर पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती अविनजी भुईर आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि आज दरम्यान एक चौकारी आपल्याला बघायला मिळालाय. खराब क्षेत्ररक्षण, बॉस बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा तिथे मिळाल्या आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. आशिषच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. हो, जरूर. आता मात्र पाहू शकाल याच फटक्याची मात्र कुठेतरी रोशन स्पोर्ट मुठवल संघाला मात्र आवश्यकता आहे आणि तो फटका मात्र पाहिला आपण 4 धाबांसाठी. 17 चेंडू शिल्लक, 42 धाबांची अजूनही गरज आहे. पुन्हा फटका पाहू शकाल या ठिकाणी चांगल्या प्रमाणे खेचलाय आणि पाहू शकाल या ठिकाणी या सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
विश्वास भंडारी यांचा देखील सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी विश्वास भंडारी यांना विनंती करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. ते पाहू शकता आपल्या त्रिमूर्तीच्या शुभाशय सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आलेल्या पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय आणि याच दरम्यान या ठिकाणी आपण बघितली धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करत असताना नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. 5व्या क्रमांकावरती चैनू पाटील हा एक लेजर खेळाडू आहे. मुठवल संघासाठी आपण पाहतो की अनेक वर्षापासून तो खेळ साकारतोय, परंतु त्याला आज अनुभव झोकावा लागेल. ओहो, फटका हवेत, कॉटन बॉल, सॉफ्ट डिसमिसल. अजून एक धक्का लागेल टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय मिस्टर आशिष. त्याने कोशिश केली होती यापूर्वी एक चौकार बॅटमधून निघाला, परंतु फक्त 7 धावांचा तो फक्त आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि आता इथून मात्र पाहू शकतो की आता जो लक्ष आहे तो आता मात्र मुठवल संघाच्या अगदी दृष्टिकोनातून भरपूर पुढे चाललाय. आणि ही विकेट पहा, ओहो, बॅटच्या अगदी टोलाच्या स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर पाहू शकेल मित्र म्हणे की निखिलसाठी ही प्रॅक्टिस कॅच होती आणि त्याने मात्र त्या ठिकाणी फिनिश केली. सावतगावचे युवा उद्योजक आणि चांगले खेळाडू दिगंबर माली उर्फ बंटा शेठ यांचा शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि आज तुम्हाला एकविरा साबत संघ या स्पर्धेमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल एक जबरदस्त क्रिकेटर आणि ते आता मात्र उद्योगधंद्यामध्ये भरपूर पुढे वाटचाल करतायत. जयेश दलवी उर्फ जेडी. डॉट चेंडू आणि धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 14 धावा. निखिलचा बॉल होता पुन्हा एकदा उदर लेंथ आणि फलंदाज आणखी एक बाद होतोय. लागोपाठ विकेट्स वरती विकेट प्राप्त करत असताना निखिलला तुम्ही पाहिलं आणि निखिल वन हँडेडली बॅटिंग करत असताना आणि आता गोलंदाजी करत असताना एकदा बारी पडलाय तो रोशन स्पोर्ट मुठवळ संघावरती असं म्हणायला हरकत नाही योगी सर. हो, निश्चितपणे परंतु आज जय हनुमान खांडवल बस संघाच्या माध्यमातून चांगला खेळ आपण पाहतोय. फलंदाज मात्र पाहू शकेल या ठिकाणी बादून माघारी चाललाय. तन्मय एकविरा साबत संघ इन ॲक्शन मध्ये राहणार आहे आणि समीर एकविरा साबतची सुद्धा मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येते. दिनांक 12 जानेवारी पासून त्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. 14 तारखेला त्या स्पर्धेचा अंतिम सामना असेल. 3 दिवसांचा तर 16 असेल आणि ती स्पर्धा RK क्रीडानगरी या ठिकाणी पार आणि या सत्रामध्ये दुसऱ्यांदा संघ फायनल खेळलाय. हो नक्की, परंतु फायनल त्यांना जिंकता आली नाहीये. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फुल लेंथ आणि देखील वेगवान चेंडू आणि सर विकेटच्या वर्ण बॉल निघून जातोय. आणखी एक डॉट बॉल. निखिल एकटा नडलाय. त्या खेळाडूविषयी चर्चा करत होतो. याचं कारण काय तर बॅटिंगमध्ये देखील भरपूर मोठं योगदान दिलं निखिलनं आणि आता गोलंदाजीमध्ये दुसरं षटक त्यानं संपन्न केलं. 3 सफलता त्याला मिळाल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये आणि त्याने धावा खर्च केल्या. आपण पाहतो या 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा. व्हॉट ग्रेट बॉलिंग एफर्ट. 12 बॉल 41 ची गरज. सध्या VIP डाईचं दृश्य बाळरामजी बेहेर यांना दाखवलं जात आहे या सामन्याचा आनंद घेताना. आणि मित्रांनो, त्यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा याच क्रीडांगणावरती संपन्न झाली. मेहेर 11 बापगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक आणि ती स्पर्धा जिंकली जय हनुमान चौदरपाडा संघानं. त्याचे करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. शेवट षटक आणि गोलंदाज प्रवीणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघ नायकाने. इथून प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत इथून पोहोचणार. आय थिंक 5 षटकांचा सामना आहे. ओ, फटका हवे, स्वतः गोलंदाज प्रवीण चेंडूच्या खाली चाललाय आणि चेंडूची सुद्धा मात्र विकेट्स या ठिकाणी प्राप्त केली. 12 मध्ये 41 ची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता प्रवीण संघाला बिलवून दिली आणि त्या मात्र विजयासाठी 11 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. कर्णधार कॅप्टन आला मैदानाच्या आतमध्ये. आता रोशन स्पोर्ट मुठवळ संघाचा आशूला आता येथून ऐतिहासिक कामगिरी करावी लागणार आहे की ह्या कामगिरीची इतिहासामध्ये नोंद होणार आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. आशूकडे प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज कुमार रणवी यांच्याकडून आशूला दिला जाईल आणि इथे स्कोअर ऑफ द विकेट घ्यायचं होतं आणि इथे एक्झॅक्ट काय घडले पाहूया. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. रनआउटसाठी आता चेक केलं जाईल. आणि हे दृश्य पहा, एका हातामध्ये चेंडूला फील केला यष्टीरक्षकानं. यष्ट्या तर उद्ध्वस्त केलेल्या आहेत, परंतु उद्ध्वस्त करण्याच्या अगोदर बॅट ग्राउंडेड आहे की हवेत आहे हे पाहावं लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती हे दृश्य आपण सध्या पाहतोय.
फलंदाज बाद. धावपाच्या स्वरूपामध्ये आणखी एक खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय आणि आता असं वाटतंय की इथून विकेट आतापर्यंत 6वी गमावली आहे. सर्वच्या सर्व फलंदाजांना बॅटिंग मिळेल हेच दृश्य आता मैदानामध्ये आपण पाहतोय. रोशन स्पोर्ट मुठवल संघ कुठेतरी सरावाची कमतरता, सरावाचा अभाव या संघामध्ये आपल्याला दिसून येतो. मागच्या बऱ्याचशा स्पर्धांपासून आज गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मुकेशच्या विरुद्ध धावा आल्या आणि तिथून कुठेतरी जी ऊर्जा मिळाली, जे हनुमान खांडवल बीडला, त्यांनी कुठेच मागे वळून बघितलं नाहीये या सामन्यामध्ये. आणि आता तदनंतर त्याच्या प्रत्युत्तरामध्ये फलंदाजांनी देखील सपशेल निराश केलं. हो, याचं कारण आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जे हनुमान खांडवल बस संघाचा खेळ चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला. फलंदाजाने योग्य धावसंख्या उभारली आणि गोलंदाजाने मात्र त्या धावांचा संरक्षण करत असताना मात्र चांगली गोलंदाजी केली आणि त्यांना साथ मिळाली आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. बॅटर भूषण आलाय. ओहो, आणि भूषणला सुद्धा माघारी जावं लागेल. मधली एसटी उद्ध्वस्त केली आणि फलंदाज मात्र झाला या ठिकाणी बाद. धक्का क्रमांक लागेल 8वा टीम मुठवलला. होता फुल टॉस पूर्णपणे बीट झाला आणि सरळ यष्टाना जाऊन धडकला तो चेंडू. 8वा धक्का मला वाटतं या ठिकाणी लागलाय. पा ऍक्शन रिप्ले मध्ये आणि पाहू शकाल या विभागातील इंस्टाग्राम फेम मिस्टर देरुंगचे राहुल पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि नेहमीच आपल्या आगरी भाषेवरती त्यांच्या नेहमीच आपण इंस्टाग्रामवरती रील्स पाहत असतो. आणि आता मात्र जरूर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचं करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आशुतोषच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज मुकेश आलाय. आणि समीर, आज आपण आजच्या दिवसाचे तिन्ही सामने पाहिले, तिन्ही वन साइड एकतर्फी आपल्याला बघायला मिळाले. आज फायनल डे मध्ये प्रेक्षक देखील संडे त्यांचा पूर्णपणे एन्जॉय करतायत, परंतु त्यांना मॅचेस तशा बघायला मिळाल्या नाहीयेत आतापर्यंत. वा बॉल यावेळेला पुन्हा ऑफ करण्याचा प्रयत्न, धावपाची संधी इथे देखील आहे आणि आशूला देखील मैदान सोडावं लागेल. रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागतोय आणि आता मला वाटतं की शेवटची विकेट असेल. हो जरूर, परंतु जो 12वा खेळाडू आहे त्याला सुद्धा मात्र आज खेळण्याची इच्छा होती, परंतु आता ती त्याची इच्छा पूर्ण होणार नाहीये. चला, तुमची इच्छा असेल तर प्रतिस्पर्धी संघाची तुम्हाला परवानगी आहे, तुम्ही खेळू शकता, कारण अंडर 10चा तो खेळाडू आहे. कदाचित येणारा भविष्य घडू शकेल मुठवल गावाचा. चला, शेवटचा खेळाडू शिल्लक आहे, आपण पाठवा. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी याच विभागातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली छोट्याशा गावातून आणि आज महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा मात्र अनेक राज्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा खेळाडू अर्थात क्वार्टर ऑफ भिवंडी सावध एक्सप्रेस किरण पाटील यांचे ते शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि त्यांचा संघ तुम्हाला आता मात्र या सामन्यानंतर इन ॲक्शनमध्ये असेल. एकविरा सावध या नावानं संघ तो मात्र स्पर्धेमध्ये खेळणार आहे धने शिलवण कुक्षे संघाच्या विरोधात. आणि या वालचिंचे जयेश म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. ते वालचिंच आहेत, परंतु त्यांचा अर्धा आयुष्य मुठवल गावामध्ये गेला असं म्हणावं लागेल. ओहो, बॅटची आतली कडा, डॉट बॉलनं मात्र या ठिकाणी चेंडूची सांगता. शेवटची विकेट आणि आता असं वाटतं की पूर्ण बॉल खेळून काढायचे आहेत. अशा प्रकारे आता तुम्हाला फलंदाजांचा खेळ पाहायला मिळेल, कारण जिंकणं आता अशक्य झालेलं आहे. मिडन ओव्हर देखील हे होऊ शकते प्रवीणच्या नावी. बघूया आता एखादा डॉट बॉल आला तर, कारण आतापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. प्रवीण सज्ज होतोय. ओ, चेप केलाय हवे त्या बॉल आणि फायनली शेवटच्या बॉलवर धावा येतात. एक धाव तिथे मिळाली आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये सामना येणारे 6 बॉल 40 धावांची गरज आहे. लास्ट विकेट आहे, सर्व बाद. ऑल आउट होणार का? रोशन स्पोर्ट मुठवल ऑल आउट करण्याची नामी संधी आहे सध्या तरी आपण पाहतोय हनुमान कांडवल बी संघाला. म्हणजे ही मुठवल संघांसाठी स्पर्धा मात्र लाभदायक समीर राहिली नाहीये, कारण आपण विचार केला तर मकरंद स्पोर्ट मुठवल संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला. त्याने बॅटिंग करत असताना परफॉर्मन्स चांगला केला नाहीये. लक्ष त्यांनी चांगला उभारला होता, परंतु इथे पहा फक्त धावफलकावरती आपल्याला 16 धावा पाहायला मिळत आहेत.
आणि 15चा जर आकडा जर पाहिला आपण तर 15ला एकूण रोशन स्पोर्ट मुठवल संघाने तब्बल 6 विकेट्स गमावले. म्हणजे हा आकडा मात्र त्यांच्यासाठी अनलकी राहिलाय. शेवटची विकेट्स फटका हवेत. योगेश्वर पाटील चेंडूच्या खाली आणि सर्व बाद. चला या ठिकाणी संघ ऑलआउट झाला आणि एकतर्फा विजय या ठिकाणी जय हनुमान खांडवल बस संघाने संपादित केलाय. अभिनंदन प्रशांत शेठ पाटील, अभिनंदन जय हनुमान खांडवल ब. आणि तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी मास समरी प्रथम इनिंगमध्ये पाहिलं तर 55 धाबा जोडल्या 4 गड्याच्या मोबदल्यात, परंतु त्या धाबांचा पाठ